आता सविस्तर बातम्या। सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ तसंच प्रलंबित 12 न्याय मागण्यांना घेऊन 2 सप्टेंबरला देशभरातील संघटित व असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। इंटक, आयटक, C2, HMS, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन, व्होल्टाज रेफ्रिजरेटर एम्प्लॉईज युनियन, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी संघटना, सामान्य रुग्णालय, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस संघटना, चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेस यासह अन्य कर्मचारी व कामगार संघटनांचा या आंदोलनात सहभाग होता। वाढत्या कामगार महागाईवर नियंत्रण मिळवणं, सार्वजनिक वितरण प्रणाली लागू करणं, बेरोजगारी दूर करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं, श्रम कायद्याची कडक अंमलबजावणी करणं, कायदा पायदळी तुडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणं, मजदूरांना 15,000 रुपये किमान वेतन देणं, कामगारांना 3,000 रुपये प्रतिमाह पेन्शन लागू करणं, केंद्र व राज्यस्तरीय उद्योगातील विनिवेश पद्धत बंद करणं, ठेका पद्धत बंद करून समसमान वेतन लागू करणं यासह अन्य न्याय मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। या मागण्या कामगारांसह सर्वसामान्यांच्या असून याकडे लक्ष वेधण्यासाठी 2 सप्टेंबरला देशपातळीवर हे आंदोलन करण्यात आलं। यासह कामगार कायद्यात बदल करून उद्योगपतींना लाभ असणारे नवीन कायदे तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणूनही देशव्यापी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। वरील संघटनांच्या पदाधिकारी व कामगार सदस्यांनी गांधी चौकात एकत्रित होऊन निषेध फलक व जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला। यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचे मार्फत केंद्र व राज्य सरकारला वरील मागण्यांचे निवेदन पाठविले। नरेंद्र मोदी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे हे देखील या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगतो। कामगारांना गुलाम कसं बनवायचं, कामगारांचे अधिकार कसे काढून घ्यायचे या दृष्टीने प्रयत्न या मोदी शासनाचे आहे आणि म्हणून हा संतोष आज बाहेर आला।